नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या युट्यूब चॅनलमध्ये. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, G20 ही संघटना सुरुवातीला किती देशाची होती? तर या प्रश्नाचे खरे उत्तर ऑप्शन सी 19 देशाची G20 ही संघटना. नेक्स्ट प्रश्न आहे, चंद्रयान 3 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर विक्रम. चंद्रयान 3 मोहिमेतील लँडरचे नाव हे विक्रम होते. नेक्स्ट प्रश्न आहे, आरबीआयची स्थापना कधी झाली? तर आरबीआयची स्थापना ही 1935 मध्ये झालेली होती. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1935 आरबीआयची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2025 मध्ये भारताचा मानव विकास निर्देशक SDI अहवाल कोणती संस्था जारी करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी UNDP. तर याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. नेक्स्ट प्रश्न आहे, ब्रिक्समध्ये नव्याने सामील झालेला देश कोणता? तर वरीलपैकी सर्वच आहे मित्रांनो ब्राझीलमध्ये. त्याचा लॉंग फॉर्म आहे बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील नौदल दिन कधी साजरा केला जातो? भारतातील नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 आहे, वन नेशन वन इलेक्शन संदर्भात समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी रामनाथ कोविंद हे होते. कोविंद. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष 2024 नंतर कोण होते? तर एस सोमनाथन हे होते इस्रोचे नवीन अध्यक्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, जीएसटीचे परिषद अध्यक्ष कोण असतो? जीएसटीचे परिषदेचे अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी केंद्रीय अर्थमंत्री हे जीएसटीचे परिषदेचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 11. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर प्रस्तावित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मुंबई ते अहमदाबाद. भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर प्रस्थापित आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, आदित्य L1 मोहीम कशासाठी आहे? तर आदित्य L1 ही मोहीम सूर्य अभ्यास यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कधी जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कधी जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्याचे सेनापती कोण होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सदाशिवराव भाऊ हे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे सेनापती होतात. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक 16, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 17, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळास न्यायाधीश कोण होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी न्यायाधीश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश
हे न्यायाधीशच असतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, रॉयल कायदा कधी सहमत झाला? रॉलेट कायदा कधी सहमत झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1919 मध्ये रॉलेट कायदा सहमत झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हिंदवी स्वराज ही संकल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन एक वॉरन हेस्टिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 21, पन्हाळाला वेढा कोणत्या साली झाला? पन्हाळाला वेढा कोणत्या साली झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1660 मध्ये पन्हाळाला वेढा झालेला होता. 1660 मध्ये. प्रश्न क्रमांक 22 आहे, स्वदेशी चळवळ कशामुळे सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए बंगालच्या फाळणी. बंगालच्या फाळणीमध्ये स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23, बखर साहित्याचा विकास कोणत्या काळात झाला? बखर साहित्याचा विकास कोणत्या काळात झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मराठा. बखर साहित्याचा विकास हा मराठाच्या काळात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 24, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए रायगड. रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 25, 1857च्या उठावाचे तात्काळ कारण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कारतूस प्रकरण. 1857च्या उठावाचे तात्काळ कारण होते कारतूस प्रकरण. त्यामध्ये नाही का डुकराची चरबी आणि गायीची चरबी असे कारतुसाला लावली जातात. त्यामुळे हा मंगल पांडेने 1857चा उठावाचे तात्काळ कारण आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान कुठे होते? तर अबोलीमध्ये होते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी अबोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान हे अबोली या ठिकाणी होते आणि अबोली हे सिंधुदुर्गामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सुपियर हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील काळी माती कोणासाठी प्रसिद्ध आहे? भारतातील काळी माती ही कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर कापूस पिकासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ऊसासाठी पण आहे. पण ऑप्शनमध्ये दोन्ही दिसलं तर कापूस हा एक नंबरचा आहे मित्रांनो भारतातील काळी मातीसाठी. प्रश्न क्रमांक 29 आहे, सह्याद्री पर्वतरांगाचा विस्तार कोणत्या दिशेने आहे? सह्याद्री पर्वतरांगाचा विस्तार कोणत्या दिशेने आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी उत्तर दक्षिण. सह्याद्री पर्वतरांगाचा विस्तार आहे उत्तर दक्षिण. प्रश्न क्रमांक 30, भारताचा सर्वात मोठा नदीखोरे कोणते? भारताचा सर्वात मोठा नदीखोरे कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए गंगा नदीचे सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 31, डेक्कन पठार कोणत्या प्रकारचे आहे? डेक्कन पठार कोणत्या प्रकारचे आहे? तर ज्वालामुखी आहे. त्यामुळे डेक्कन पठार हे ज्वालामुखीचे प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर कोची हे बंदर सर्वात खोल आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अरबी समुद्रात मिळणारी प्रमुख नदी कोणती? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रात मिळणारी प्रमुख नदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रेगूर माती दुसऱ्या नावाने ओळखली जाते. रेगूर माती दुसऱ्या नावाने ओळखली जाते तर काळी मातीने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 36, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थार वाळवंट हे सर्वात मोठे वाळवंट आहे.
प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मान्सून शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? मान्सून शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर अरबी भाषेतून आलेला आहे मान्सून शब्द. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? तर मूलभूत हक्क हे भाग 3 यामधला आहे, त्यामुळे मूलभूत हक्क हा भाग 3. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानाची उद्देशिका कोणत्या घटनावर आधारित आहे? तर फ्रेंच या घटनेवर आधारित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो? तो लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभातील सदस्य हा निवडत असतो, लोकसभेचे अध्यक्ष. त्यामुळे ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचे स्थायी सभासद किती? तर 238 सभासद असतात राज्यसभेचे स्थायी. नेक्स्ट प्रश्न आहे, आणीबाणी जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. आणीबाणीचा जाहीर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यघटनेतील कलम 370 जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपतीद्वारे केले जातात वित्त आयोगाची नेमणूक. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहे? तर 12 अनुसूच्या आहे भारतीय संविधानामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, उपराष्ट्रपती हा कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो? तर राज्यसभाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडली? तर 42वी घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्ये जोडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते दिल्लीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधान सर्वाधिक कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ब्रिटन या देशाच्या घटने आधारित आहे भारतीय संविधान आपलं.